नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण छानपैकी अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघणार आहोत. तर कोणती रेसिपी? तर एकदम छानपैकी पारंपरिक रेसिपी. म्हणजे चला तर बघूया कोणती रेसिपी ती. तर मंडळी, आपण हे वाल मी असं छानपैकी साफ करून घेतलेले. मी तुम्हाला दाखवणार होते साफ कसे करायचे, पण नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी कधीतरी. पण आता हे वाल मी छानपैकी असे साफ करून घेतलेले. हा कांदा घेतलेला आहे, खोबरं, सफेद तीळ आणि आपला गावठी लसूण गावरान, टोमॅटो आहे, कांदा आहे. हा घरगुती मसाला आहे, कांदा लसूण मसाला. मी आता 3-4 दिवसापूर्वी बनवून आणलेला आहे. हा मालवणी मसाला आहे, धना पावडर आहे आणि हळद, मीठ आणि तेल. तर मंडळी, हा मसाल्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला नाही, पण पुढच्या वर्षी नक्कीच बनवून दाखवेल. कारण दुसऱ्या कामासाठी गेले होते मी, पण ते काम न झाल्यामुळे मग मी तिकडेच मसाला बनवून आणला. भाजी एकदम छान पद्धतीने अशी बनवणार आहोत. मी आता टोमॅटो आणि कांदा कापून घेते. आपल्याला फोडण्यासाठी बनवायचं आहे ना. तर फोडण्यासाठी लागेल आपल्याला असं एकदम बारीक कट करून घ्यायचे छान पैकी तसे. तर मंडळी, हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला म्हणजे माझी रेसिपी जर थोडी जरी आवडत असेल ना, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि आपले नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबून असं एकदम सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन पडतील. पारंपरिक पद्धतीने तुम्हाला मी ज्या रेसिपी बनवते त्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण टोमॅटो कापून झालेला आहे आपला. आता मी थोडासा कांदा कापून घेते. एकदम असं बारीक कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला फोडणीला घालायचं आहे ना, त्यामुळे मस्त असं बारीक कापून घेणार आहे बघा. तर ही भाजी ना कोकणामध्ये जास्त केली जाते आणि माझ्या मुलांनासुद्धा खूप आवडते. तर तुम्हीसुद्धा ही भाजी ना नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. कारण आता बरेच लोक बोलतात वालाचं बिरडं किंवा वालाची उसळ, असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पारंपरिक पद्धतीप्रमाणे असं वेगवेगळे नावं दिलेली प्रत्येक भागामध्ये. पण त्याचनुसार अशी भाजी आपण बनवायची. तर मी आता सर्व कांदा कापून घेते, मग आपण फोडणी घालून घेऊ. मंडळी, मी असं तेल टाकून घेते अगोदर. थोडीशी आपल्याला चमचमीत आणि झणझणीतच भाजी बनवायची, कारण तिखट असते ना थोडीशी चव चांगली लागते. तर आपण त्याच्यात अगोदर कांदा टाकून घेऊ. थोडासा मी टोमॅटो पण टाकून घेते. आता ही आपल्याला एकदम असं एकजीव करून घ्यायची. भाजीसाठी फोडण्यासाठी करतो ना आपण, त्या फोडण्यासाठी आपल्याला एकदम एकजीव करून घेणार आहे मी. थोडीशी हिंग टाकते. आणि छान असं आपण एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला ही भाजी. तर मंडळी, मी हा मालवणी मसाला टाकून घेतलेला आहे. एकदम छान मसाला झाला आहे. हा मसाल्याचा इतकं सुंदर सुगंध येतोय ना घरामध्ये. आणि हा कांदा लसूण मसाला बनवलेला आहे बघा मी. थोडीशी धना पावडर टाकून घेऊ. थोडी हळद पावडर टाकून घेऊ. आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ. आता हे असं एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं बघा आपल्याला. थोडंसं पाणी टाकून घेते, म्हणजे आपला मसाला आहे ना एकदम छान असा कच्चेपणा दूर होईल आपल्या मसाल्याचा. आपण जो मसाला टाकतो ना त्याचा असा कच्चेपणा दूर झाला पाहिजे आपल्याला, कारण नंतर आपल्याला वाल टाकून घेणार आहोत त्याचा. 5 मिनटं जरा वाफ दाबून ठेवते, म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा सर्व निघून जाईल. तर मंडळी, आपला छान मसाला असा एकदम तेलामध्ये असं मस्त परतून निघालेला आहे. कच्चेपणा पूर्ण दूर झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आता हा मसाला आपला चांगला परतून झाल्यामुळे मी असे आपण जे वाल स्वच्छ धुवून घेतले होते ते मी टाकून घेणार आहे. हे वाल असे परतून 5 मिनिटातच शिजतात. वाल शिजायला अजिबात वेळ लागत नाही.
पण याची उसळ इतकी सुंदर होते का अक्षरशः पोटभर माणूस जेवण असं खूप सुंदर उसळ होते याचे. अशी परतून घेऊ. हां आता हे एकदम बारीक गॅसवर मी थोडंसं पाणी टाकून ना शिजायला टाकणार आहे. आणि तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. कारण ना एकदम ताज्या ताज्या वाटणार ना ही उसळ खूप छान होते बघा. थोडंसं पाणी टाकून घेते मी. तर आता आपण 5 मिनटं शिजून देऊ तोपर्यंत आपला मसाला तयार होईल. वाटणाचा मसाला आपण तयार करणार आहोत. म्हणजे आपण हा मसाला ना एकदम व्यवस्थित असं मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे कारण आपली भाजी छान होईल. थोडंसं तेल टाकून घेते आणि कांदा एकदम असं एकदम लाल जर असं म्हणजे एकदम छान भाजून घेणार आहे मी. तर मंडळी हा आपण कांदा एकदम व्यवस्थित भाजून घेणार. त्याचा मस्त मसाला आपल्याला छान भाजायचा आहे म्हणजे आपला भाजी छान होईल. तर मंडळी मी हा कांदा भाजून घेतलेला आहे असं मस्त लाल लाल केलेला आहे थोडासा. आणि त्यात आता आपण असं खोबरं भाजून घेणार आहोत. तर ओलं खोबरं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकतात. मला पाहिजे मी थोडंसं ओलं खोबरं होतं मग मी ओलं घेतलं. ओल्या खोबऱ्यात पण भाजी छान होते. आणि मी न केसचा फक्त कापून घेतलेलं आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना ते कडक झालं थोडंसं. सफेद तीळ टाकून घेते थोडेसे आणि असं एकदम मस्त भाजून घेणार आहे. हां चल. तर तुम्ही बघू शकतात किती तेल उतरलेलं आहे आणि पहा बरं किती छान भाजी होणार आहे आपली. याच्यावरूनच अंदाज येतो की सुगंध तर इतकं घरभर पसरला आहे खरोखर. असं पटकन म्हणजे 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या नक्की खाणार आपण. त्याला वालाचा बिरडा म्हणजे एकदम छान चव लागते याची. तर तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर तुम्ही टाकू शकतात. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी टोमॅटो वापरलेले. तर मी हा सर्व मसाला आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. थोडासा थंड झाला आहे. आता आपण एकदम व्यवस्थित वाटून दाखवते मी तुम्हाला मसाला कसा वाटायचा तो. आपण पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये. जास्त पाणी टाकायचं नाही कारण मसाला आपला एकदम छान असा आपला हा मसाला एकदम छान झालेला आहे. अशा पद्धतीने आपण मसाला वाटून घेतलेला आहे. तर हा मसाला आपल्याला तेलामध्ये न परतता असेच भाजीमध्ये टाकायचं आहे बघा. तर मी आता तुमच्यासमोर टाकून घेते. तर हे पहा बरं आपल्या किती छान भाजी झालेली आहे. अशी एकदम तेल उतरलेलं आहे आणि शिजायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही हा या भाजीला. एकदम सुंदर होते. तर तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण त्या अगोदर पटापट सबस्क्राईब करून घ्या बरं. असं छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब केलं नाही तर कसं तुम्हाला कळणार, कसं नोटिफिकेशन पडणार. तर पहा बरं मंडळी आता आपण हा मसाला टाकून घेतोय. हां तर मंडळी आपण हा मसाला आहे ना एकदम असं मिक्सरमध्ये वाटून घेतला होता. तेच पाणी टाकून घेते मी. आणि ही भाजी एकदम पातळ पण नाही बनवायची. थोडीशी अशी सरभरीत बनवायची कारण एकदम पातळ भाजी ही चांगली लागत नाही. थोडीशी सरभरीतच भाजी छान लागते. हां ही भाजी आपण चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो. आणि तुम्हाला प्रश्न पडेल का मी तेलामध्ये मसाला आपण का नाही परतला. कारण आपण मसाला वाटण्या अगोदरच तेलामध्ये छान परतून घेतला होता. तो एकदम कच्चेपणा जेव्हा दूर झाला तेव्हा मी तो मसाला काढून घेतला. एकदम व्यवस्थित परतून घेतला होता. पण आता आपली ही थोडीशी आता वाल बाकी शिजायची आपले. तर थोडीशी वाल आपण शिजून घेऊ. थोडी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर आपली भाजी खूप सुंदर झालेली आहे. पहा बरं एकदम छान भाजी झालेली अशी मस्त. आता आपण शिजले का नाही एकदा चेक करून घेऊ कारण कसं शिजले तर असणारच. तरी पण एकदा चेक करायला काय हरकत नाही. पहा बरं एकदम मऊ अशी छान शिजलेली आहे भाजी.
तुम्ही बघू शकता किती सुगंध पण इतका घरामध्ये छान पसरलेला आहे ना की असं वाटतं आता जेवायला बसावं. हे वालाचे बिरडे आपलं किती छान झालेलं आहे पहा, तुम्ही बघू शकता ते एकदम सुंदर आहे. म्हणजे तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात आणि घरामध्ये भाजी भाताबरोबर कुणी पाहुणे आले तर वालाचे बिरडा म्हणजे खूप फेमस आहे. तुम्हाला तर सांगण्याची गरज नाही आहे. असं माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की वालाचे बिरडे करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा का तुम्ही तुमचे वालाचे बिरडे कसे झाले. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढील भागात. तोपर्यंत स्वस्त राहा.